श्रीराम जय राम जय जय राम। सोपे वर्म आम्हा सांगितले संती, हे संप्रदायातलं अतिशय सोपं वर्म आहे बरं। टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, कारण योग जमला तर योग आहे, नाही तर सगळ्यात मोठा रोग आहे। योग जमला की योगायोग समजायचा। कुणीतरी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू मिळाले, योग जुळला, म्हणून माऊली म्हणले समाधीचे सुख सांडव ओवळून। अरे कलियुगात एवढं अवघड करायची गरज नाही। आता प्राणायाम डाव्या नागपुडीनं घ्या, उजवीनं सोडा। बरं, हाही काय देव भेटण्यासाठी प्राणायाम चाललाय काय? नाही, पोट कमी करण्यासाठी चाललाय। बरोबर बोलतीये ना? आमचं शरीर यष्टी चांगली व्हावी म्हणून आमचे प्राणायाम आहेत, म्हणून आमचे योगासन आहेत। ते योग सिद्धीसाठी नाहीये, ते कुंडलिनी जागृतासाठी नाहीयेत। बरं, तिथपर्यंत टिकाल असंही नाहीये। मग सोपं करा, काय? कलियुग केवळ नाम आधारा, कलियुग नामाच्या आधारावर आहे। ते नाम घ्या, अवघडाचं सोपं संताधिकांनी केलं म्हणून आपल्याला सोपं झालं। नाही तर देवपूजा करताना यत किंचितही मन विक्षिप्त झालं तरीही पाप लागेल, असं आहे शास्त्रामध्ये। मन एकीकडे ना आपण एकीकडे असं नाही, असंही मन आपलं कुठे लागत? जाता येताना लगे वेळ बहु चंचल चपळ। काय सांगितलं? आता देवाच्या दारात उभा राहायचा अभंग घेतलाय, पण गंमत सांगते तुम्हाला काही काही लोकांची। मंदिरातही मन लागत नाही, लग्नात गेले मन लागत नाही, कीर्तनात बसले तर अजूनच मन लागत नाही। मंदिरात आल्यावर अवस्था कशी असते? आपण देवाला एक श्लोक म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव। काही काहींची अवस्था बघा, मंदिराची पहिली पायरी चढली का चप्पल कुठं ठेवा हे कळत नाही। प्रति हलकी घालून जावं तर आपल्या कळलं ना? मग ते देवाकडे अर्ध पाहायचं, त्वमेव माता, मग मागे चप्पलकडं पिता त्वमेव, असं होतं। अर्ध मन इकडे वाटलंय, अर्ध मन इकडे वाटलंय, म्हणून आपल्या हातात मोक्षाचा प्रसाद नाही आहे, म्हणून मुक्तीचा प्रसाद नाही। काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज आम्ही खूप केलं। अहो, तुम्ही करणार नाही तेवढं केलं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत भजन केलं, पण काही उपयोग नाही, देव आमचा वाटोळं करायला बसलाय। असं होत नाही बाबा। माऊलींची कोवी आहे, झडझडोनी वाहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जेवी पावसी अव्यंग निज धाम माझे। अरे भक्तीचे वाटे लाग म्हणजे काय? हा, याचा अर्थच जर आपल्याला कळला नाही तर जेवी पावत अव्यंग निज धाम माझे हे होऊ शकत नाही। आपल्याला असं वाटतं भजन करतोय भजन करतोय, अरे पण मी भजन करतोय हा अभिमान जर असेल, हा अहंदंड जर असेल तर भजन सिद्धीला जाणार नाही। भगवंताचं रूप प्राप्त व्हायला फार वेळ लागत नाही, खटवांग रायाशी एक क्षणार्धामध्ये। तोच मोक्ष मिळवायला राजा परीक्षिताला 7 दिवस, आपलं अख्खं आयुष्य जातं तरी आपल्याला कळत नाही। कारण का? एका मयानीत कधी 2 तलवारी बसत नाहीत, एवढं कळतंय का? जहां राम है तहां काम नहीं, और जहां काम है तह नहीं राम। जिथं मी पण आहे तिथे राम भजन होत नाही, विठ्ठल भजन होत नाही, गणपती बाप्पाचं भजन होत नाही। रिकाम व्हावं लागतं, रिकाम, संपूर्ण रिकाम झालं। गवळणीचा एक प्रसंग आहे, हरी या माझे मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी, काम भ्रतार गेला दुरी। काम क्रोध लोभ मद मत्सर शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचं आकर्षण, यानं झालेलं मन मळीन, त्याच्यामध्ये मितूपणाचा अहंकार, या सगळ्या कचरापट्टीमध्ये देव येऊन बसत नाही। पहिलं चित्त निर्मळ करा। देवाच्या दारात उभं राहायचंय ना, देवाच्या दारात का देवळाच्या दारात? देवाच्या दारात उभं राहायचंय, चित्त निर्मळ। मी भजन करतो, मी पूजा करते, कसलं मी? कोणतं मी? अरे हा मीपणा गेल्याशिवाय। वंदनीय महाराजांचा प्रसिद्ध अभंग बघा, भोजना मागती तूप पावशर, हे माहिती का महिला मंडळ? गुरु परंपरेचे अभंग कधी उघडून बघा। सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली या अभंगात। भोजना मागती तूप पावशर, पावशर तूप मागितलं। मग काही महिला आम्हाला विचारता, गाईचं मागितलं का म्हशीचं मागितलं? तूप म्हणजे तुझं पण, अर्थात मी पण। ए तुका, तुझ्याकडे मागायला आलो ना, तुझं तू पण मला देऊन टाक, जे तू म्हणतो ना मी, म्हणून तर सावकारकी गेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे। तुम्ही बघा,
तुकोबारायांचं चरित्र अभ्यासा अगोदर पूर्ण तुकोबारायांना रिकामं केलं. जो साधू या महाराष्ट्रात सिद्ध झाला ना त्याची अगोदर परीक्षा झाली, मग तो सिद्ध झाला. सोन्यावर अगोदर तेजाब पडावं आणि मग त्यानं उजळावं, तशी अवस्था आपल्या संतांतिकांची आहे. अरे सिद्ध व्हायला काहीतरी आपली परीक्षा झाली पाहिजे, आपण निर्मळ झालो पाहिजे. कारण का भगवंताला कुड्या कचऱ्यामध्ये बसवायचं नाही, मितूपणामध्ये बसवायचं नाही. आज माऊली ज्ञानोबारायांचा सुख सोहळा आपण अनुभवतो, तुकोबारायांच्या वचनावर चालण्याचा आपण प्रयत्न करतो. धन्यवाद आहे, आपण धर्म जाणता. लोक म्हणता आम्ही धर्माचं पालन. अरे कोणता धर्म? या धर्माला मी धर्म जाणतो म्हणलं की सगळं संपलं. म्हणून तर अर्जुनाला सांगितलं, अरे मी माझं माझं करू नको. मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते दैवी हे शा गुणमयी मम माया दुरत्तया. अरे कशाला अडकलास या जाळामध्ये? निघ बाहेर. या सगळ्या सृष्टीचा तारणहार मी आहे आणि तू माझ्या ठाई ओळंगला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, हे साथी आली या ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. कवनाचे माईबाप कवनाची गणगोत मृग जळवत जाईल लया. अरे एक दिवस हे सगळं लयाला जाणार आहे. याचा विचार कधीतरी एकांतात बसल्यावर करा. कीर्तन आम्ही ऐकतो, कशासाठी ऐकतो? आता 8:30च्या पुढे गर्दी व्हायला सुरुवात होईल. 7 ते 9 कीर्तन असलं की 8:30ला गर्दी वाढते, म्हणून तर मधली जागा अजून रिकामी आहे. काय येतोय आम्ही कीर्तनाला? पाहे प्रसादाची वाट. याच्यासाठी आमचा कीर्तनाला येण्याचा उद्देश काय? महाराज आम्हाला मोक्ष पाहिजे, आम्हाला मुक्ती पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही तीर्थयात्रा केल्या, त्याच्यासाठी आम्ही गावभर टिमकी मिरवली. आम्ही भजन करतो, आम्ही भजन करतो. आमच्यापेक्षा कोणी चांगलं म्हणत नाही, असं चालत नाही. हा कुठेतरी व्यक्त भाव झाला पाहिजे आणि सद्गुरु सोयरा करून त्याच्या संतत्वाच्या सानिध्यात कुठेतरी आपल्याला राहता आलं पाहिजे. ज्यांचा मी अभंग निवडला त्यांची उपासना पाली का? माऊली ज्ञानोबारायांची भूमी ही आळंदी आहे आणि आळंदी ही वैराग्याची भूमी आहे. आळंदी आपल्यापासून लांब नाही आहे. हा अभंग तुम्ही तिथे जाऊन कधीतरी म्हणा आणि माऊलींना म्हणा, माऊली समाधीला डोकं लावतोय, हरिमुखे म्हणा म्हणतोय. आता हे लेकरू तुम्ही सांभाळायचं, कारण संतांना मागितलं की संत देत असतात, पण आपण वैराग्याच्या भूमीत जाऊन सुद्धा संसार मागतो. ही दळभद्रीपणा आहे आपला. माऊलींच्या समोर गेलं की संसाराचं कधी मागू नका. तुकोबारायांच्या समोर गेल्यावर अरे त्यांनी जे सोडलं ते काय मागता बाबा? हो, काही गरज नाही. तिथे गेल्यावर त्या समाधीला डोकं लावून म्हणावं, महाराज तुम्ही म्हणले ना, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ते सत्कर्म काय आहे ना ते मला कळवा. कारण का मी गणपतीची सेवा करतो, सिद्धिविनायकाची सेवा करतो. बस अखंड आयुष्य हे सत्कर्म होऊ द्या. आणि असं जर आपण मागितलं ना तर निश्चितपणे ते आपल्यावर कृपा करत असतात. कारण का ते राऊळं, ते मंदिरं त्याच्यासाठीच बनवलेली आहे. आज अभंग घेतलाय देवाची द्वारी. मंदिरं बनवतात का? एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला तिथे मिळावी. विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय की मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर हा पॉझिटिव्ह एनर्जीचा असतो. सगळे आपले सुख दुःख त्या मंदिरात जाऊन आपण सांगतो, ए देवा असं झालं, ए देवा तसं झालं. लहानपणापासून त्या पायरीवर चढलं की आपल्याला बोलायची सवय. लहान लेकरं, देवा शिक्षण होत नाही, शिक्षण झालं, देवा नोकरी नाही, नोकरी मिळाली, देवा छोकरी नाही, छोकरी मिळाली, देवा मुलं बाळ नाही, मुलं बाळ झाली, देवा मोठे कधी होतील? आता देव येणार का घरी काम करायला? पण देवा हॉटेल मधल्या वेटरला जेवढे आवाज द्यावे तेवढे प्रत्येक संकटाला त्याला आपण आवाज देतो. पण कधीतरी त्याला एकदा आवाज द्या, देवा चांगला सद्गुरू मिळू दे, देवा चांगले संत मिळू दे, तुझ्या दारात मी उभा आहे. ज्या वेळेला आपण संतांचं ऐकतो बाबा, संतांच्या सानिध्यात राहतो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, सर्व सुख पाहिजे ना तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी. त्यांचं ऐकलं आणि देवाच्या दारामध्ये उभा राहिलं. अहो महाराज, सकाळची ड्युटी देवाच्या दारात, संध्याकाळी देवाच्या दारात, मधल्या वेळात देवाच्या दारात, तरी मुक्ती भेटेना. नुक्ती भेटती पण मुक्ती भेटेना. नुक्ती कळाली का? नाही ना. ते मराठवाड्यातला शब्द आहे. बुंदीला तिकडे नुक्ती म्हणतात. महाराज नुक्ती भेटली पण मुक्ती भेटेना. नावाची बायको मुक्ती भेटली पण ही मुक्ती भेटेना. काय कराव? अरे बाबा, ज्या भावनेनं, ज्या प्रभावनेनं त्या दारात उभं राहायचं, त्या दारात उभं राहणं होईना. तिथं उभा राहतोय पण सगळं लक्ष संसाराकडे आहे. लक्षात घ्या, मी संसार शिकवायला आले नाही आपल्याला. अरे माऊलींनी आपल्या सगळ्यांना प्रार्थना केली, आपल्या सर्वांसाठी, अवघाची संसार सुखाचा करीन. त्या शब्दाकडे अजून लोकांचं लक्ष नाहीये की आपली आई गेली आपण रडत बसतो. मी सगळ्यांना सांगते, महाराष्ट्रवासी एवढे भाग्यवान आहे
की देवानं आपल्याला 2 आया दिल्या भाग्यानं. आपली एक आई गेली ना तर रडत बसण्यात आपलं काही तात्पर्य नाही. आईसाठी अश्रू येतात बाबा, अनावर होतात, पण आपली एक माय गेली ना काळजी करू नका. आपली दुसरी माय आळंदीत आपली वाट पाहतीये. समाधी संजीवन हरिपाठ ती आळंदीत बसली आहे. आणि जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. ती माय आपल्याला नीट करायला बसली, मग त्यांचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं? एवढा तरी भाव बसला पाहिजे की आता तो सांभाळणार आहे ना, तो म्हणलाय ना अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, मग त्यांचं का ऐकायचं नाही? आणि माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आता या मनुष्य देहात जर आमचं ऐकलं नाही तर वाटोळ आहे. मग सर्व सुखासी. अरे रात्रंदिवस पळतोय ना, मग देवाच्या दारात क्षणभर तरी उभा राहा, भजन करा, पण असं करा की जेणेकरून देवापर्यंत आपला आवाज जावा आणि कधीतरी आपली भक्ती पोहोचावी. एवढ्या दिवसाचे नाम सप्ताह चालू आहे. काही लोक आम्हाला अभिमानाने सांगता, महाराज 70 वर्ष झाले, 70 वर्ष गावात सप्ताह चालू आहे. मग देव आला का स्वप्नात? नाही, एवढं कुठं आपलं भाग्य. मग काय करायचं सप्ताह? अरे अनेक दही हंड्या फुटल्या, आपली फुटल एक वेळेला, फुटल का नाही? आग लागल्यावर हंडीच फुटती ना पहिली. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, टवकी फुटली न भावकी उठली. एकदा आवाज झाला की लोक पट्टापट्टा मागे सरकता का? याच्यात काही राम राहिला नाही, आणि राम नाही राहिला की लोक रामरामही करत नाही. लक्षात आलं का? मग ती फुटेपर्यंत अरे किती हंड्या फुटल्या बाबा, किती दही, हरिनामाचा खिचडी काला किती केला, अजून देव दिसला नाही. अरे एवढ्या दिवसात तर देव आपल्या सोबत नाचला पाहिजे, खेळला पाहिजे. मग आपण भजन केलं कसं? आमचं सारं लक्ष त्या संसाराकडे आहे. त्याला कधी सुखाचा करेल, कधी सुखाचा करेल. संतत्वापेक्षा देवत्वापेक्षा सुखी करणारं दुसरं कोणी नाही. असं वाटतं संसारामध्ये सुख आल्यासारखं वाटतं, दुःख गेल्यासारखं वाटतं, पण लक्षात घ्या, सुख येत नाही आणि दुःख जात नाही, फक्त गेल्यासारखं वाटतं. करा एकचित्त आवडी अनंत आळवावा, आवडीनं आळवावा अनंत. वस्ती कर वस्ती आला. या संसारामध्ये कसं राहायचंय? आपण वस्ती करायला आलोय. त्या भावानं जर राहिलं, रोज सकाळी आरशात आपण पाहतो, आरशात पाहिल्यावर स्वतःशी म्हणायचं, काळ कधी येईल माहित नाही, मृत्यूची टांगती तलवार आहे. हे सगळं सांगण्याचं कारण काय माहितीये? देवाची द्वारी. कारण वैराग्य आल्याशिवाय त्या क्षणात माणसाचं मन लागणार नाही. लक्षात ठेवा, क्षण फार महत्वाचा आहे. क्षण, तो क्षण सांभाळला. महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, क्षण क्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. जीवनातला एक एक क्षण वाया गेला. जन्माला आल्यापासून आतापर्यंतचा क्षण बघा, काय केलं, काय मिळवलं, कहा गये तो कहा नाही, क्या लाये तो कुछ नाही. तेलही गेलं, तुपही गेलं, हातात आलं धुपटणं, काय मिळवलं? अरे घर तर सगळेच बांधता, नोकरी तर सगळेच करता, काहीतरी वेगळं करण्यासाठी मनुष्य देह मिळालाय ना. मग क्षण सांभाळा, क्षण. हे बघा, तुम्ही क्षण सांभाळा की मग ते देवाचं दार असो किंवा अरण्य असो, ज्या क्षणाला राम तत्व जागृत झालं ते देवाचं द्वारच होतं. पटत नाही तुम्हाला? काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज भजन करायला जागा पाहिजे, भजन करायला जागा पाहिजे. शब्द नीट ऐका, महाराज भजन करायला चांगलं स्थान पाहिजे. जगदवंदनीय तुकाराम महाराजाला जिथं जागा मिळाली ते तिथे बसले, त्यांनी भजन केलं, आणि तिथे ज्यांनी भजन केलं तिथं आज मंदिरं झाली आहेत. याला म्हणतात साधू. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरपडे डोंगर, काय झालं? तिथं भजन केलंय महाराजांनी. ती भजनाची जागा मंदिर झाली. मंदिर सांगा, पुन्हा म्हणायची गरज नाही. देवाची द्वारी उभा क्षण बरी, जागेवर मंदिर, मनच मंदिर होऊन जातं. महाराज क्षण सांभाळायचा. क्षण एक असा आहे, संसाराला कंटाळून गावाच्या बाहेर गेला भजन करायला, झाडाखाली बसला, हरे कृष्णम कृष्ण कृष्णेती कृष्णम भजन करायला लागला. भजन करता 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 भजनामध्ये एवढा आनंद वाढला, एवढा आनंद, विराग, राग, अनुराग या सगळ्या गोष्टी भावल्या आणि मन आता कुठेच लागेना. डोळे बंद केले तरी देवाचं दर्शन व्हायचं, अर्थात सद्गतीत मन झालं, भगवंताचं आभा मंडळ दिसायचं, सगळं झालं. तो काळ होता जुना आणि त्या काळामध्ये नारदांची स्वारी यायची. नीट ऐका, क्षण महत्वाचा. नारदाची स्वारी यायची. आता कलियुगात नारद येतात पण दिसत नाही, आता पण येतात, आज पण येऊन गेले. नारायणाची स्वारी आपण म्हणतो ना, नारदजी येतात, आता येतात, पण त्यांना माहिती माणसं फार शहाणी झाली. ते नारदजीला म्हणते, तुम्ही चहा प्या, मीटिंग वरून येतो. अशी लोक झाली, लोकांना किंमत राहिली नाही. नारदजी दिसत नाही. नारदजी आले, त्या रस्त्यावरून चालले. तो भजन करत होता. भजन करता करता नारदजींच्या विण्याची तार छेडली आणि आवाज आला, नारायण 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 नारायण. यानं भजन करता करता नारायण नारायण कोण म्हणतंय म्हणून याने मागे वळून पाहिलं आणि मागे वळून बघितल्यानंतर तसाच प्रणिपात केला, उठला आणि महाराजांना नमस्कार केला.
थांबा म्हणले महाराज, थांबा, माझं काही म्हणणं आहे, माझा काही प्रश्न आहे. गीता सांगते तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिना. साधूला प्रश्न विचारावा, साधूची सेवा करावी. तुम्ही साधू आहात, माझा प्रणिपात आहे, काही प्रश्न विचारू का? देव मला भेटेल का? नारदजी म्हणले तुला काय म्हणायचंय? काही नाही म्हणले. तुम्ही कुठं चाललात? नारदजी म्हणले मी देवाला भेटायला चाललोय, वैकुंठात चाल. माझ्याकडे लक्ष द्या, महिला मंडळ माझ्याकडे लक्ष द्या. मी देवाला भेटायला चाललोय. देवाला भेटायला चाललात? हो. मग माझा काही निरोप? हो सांगा ना, काय निरोप आहे? नारदजींना म्हटलं काय निरोप असेल? नारदजींनी विचारलं काय आहे? काही नाही म्हणे. देवाला फक्त एवढा प्रश्न विचारा की तुम्ही मला भेटायला कधी येणार आहे. प्रश्न साधा आणि सोपा होता. असा प्रश्न कधी आपल्या मनात येतो का? देव भेटेल का? बसल्या बसल्या कधीतरी विचार करा कीर्तन संपल्यावर, का हो रिकामी बसले, मला अचानकच वाटलं शबरीचे उष्टे बोरं खाल्ले, निदान माझ्या घरी पाणी प्यायला तरी रामानं यावं, विठ्ठलानं यावं, असं वाटतच नाही म्हणून देव येत नाही. जिथे आवड निर्माण होते ना तिथे देव सुद्धा सवड काढतो. ते म्हणले नारदजी माझा एकच प्रश्न आहे, मला काही नको, देवाला फक्त एवढाच प्रश्न विचारा की एक भक्त वृक्षाखाली बसलाय, अखंड तुमचं नामचिंतन करतोय, तुम्ही भेटायला कधी येणार? काय अवघड होतं का? नाही. नारदजी गेल्यावर वैकुंठात भेट झाली, चर्चा सत्र झालं, सगळं झालं. त्या नारदजींच्या लक्षात आलं, त्यांनी वळून पाहिलं. देव म्हणले आता काय राहिलं नारदा? काही नाही म्हणे. मृत्यू लोकात एक जण भेटला, तो भजन करतोय, घरदार सोडले, भजनामध्ये मन लागले, झाडाच्या खाली बसलाय. मग काही नाही, त्याचा साधा प्रश्न आहे, काय मला तुम्ही भेट द्यायला येणार कधी? उत्तर ऐका. देव म्हणला नारदा त्या सज्जनाला जाऊन सांग, तू ज्या झाडाखाली बसलाय ना त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे वर्ष उलटले की मी तुला भेटायला येईन. नारदजी म्हणले देवा, अरे असं ऐकलं तर तो एक माळ काढून ठेवील, नाही तर मरून जाईल. अरे ते झाड चिंचेच आहे आणि चिंचेच्या झाडाचे पानं एवढे लांब लांब असतात. हो म्हणल्या काही काही जणी, चिंचेच्या झाडाचं पान एवढंच आणि एवढे पानं उलटल्यानंतर ए देवा तू सरळ सांग ना, मी येणार नाही म्हणून. अरे तू आडवा का बोलतोयस? काय कारण आहे तुझं हे सगळं बोलण्याचं? सोडून देईल म्हणला तो भजन. देव म्हणला तुला सांगितलंय ना नारदा, बस माझा विषय संपला. नारदजी त्या गल्लीनं गेलेच नाही पुन्हा. ते म्हणले तोंडावर पडण्यासारखं आहे. कधीतरी सज्जनानं मनुष्यानाम सहज हजारातून एखादा खऱ्या भजनाला लागतो आणि त्यानं हा प्रश्न विचारायचा सांगितलाय, देव असा आडवा बोलतो, आपल्याला तोंड आहे का म्हणले देवाचा प्रचार, उगाच आपण हबप झालो म्हणले. नारदजीनं पश्चाताप झाला. त्या गल्लीतून पुन्हा नारदजी गेले नाही. त्या माणसानं 1 महिना 2 महिने 6 महिने झाले. 6 महिन्यानंतर कधीतरी नारदाला वाटलं आहे नाही आहे माहिती नाही, विसर पडला असेल. नारदजी पुन्हा तिकडून नारायण नारदजी, अरे बापरे म्हणे आहेच का? अहो म्हणे भजन करतोय, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा सांगितला, माझ्या पक्क लक्षात आहे. नारदजी म्हणले आज विचारतो. नारदजी पुन्हा गेले, पुन्हा तोच संवाद झाला. काय करावं बरं? नारदजी परत आले. परत आल्यानंतर त्यानं विचारलं महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? नारदजी म्हणले उत्तर मिळालं पण तुला सहन होण्यासारखं नाही. म्हणले काय? तू ज्या झाडाखाली बसलास ना त्या झाडाची जेवढी पानं आहेत तेवढे वर्ष उलटल्यानंतर तो सर्वांगाचे कान करून ऐकत होता. तो म्हणला नंतर काय? तेवढे वर्ष उलटल्यानंतर. म्हणले नंतर काय? देव तुला भेटायला येणार. त्यानं फक्त देव भेटायला येणार एवढाच शब्द नीट ऐकला आणि तो वेडा झाला. मला देव भेटायला येणार? मला देव? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम रूप, आंखों से आंसू बहे, वाणी से कुछ न कहे, ऐसा तुझको जब से हो गया, समझ भक्ति रंग चढ़ गया. आणि तो वेडा होऊन नाचायला लागला. नाचता नाचता रोमांच प्रफुल्लित झाले. नारदजी त्याच्याकडे पाहता मला वाटलंच होतं हा येडा होईल, देवानं काय अवघड प्रकरण केलं ना असं म्हणता म्हणता नारदजी कौतुकानं पाहता तोच लख प्रकाश पडला. लख प्रकाश कशाचा पडला म्हणून नारदजीने मागे वळून पाहिलं तर आदि नारायण प्रगटलेला महाराज. देव म्हणले देवा तोंडात मारायला कोण नाही? अरे एकीकडून तू म्हटला एवढे पानं एवढे वर्ष झाल्यावर येशील आला लगेच. ते म्हणले नारदा तुला माझा भाव कळाला नाही. काय? या वृक्षाला जेवढी पानं आहे तेवढे वर्ष उलटल्यानंतर त्याची जी भक्ती होणार आहे त्या भक्तीसाठी मी येणार होतो, पण ती भक्ती एका क्षणाला याला प्राप्त झाली म्हणून मला यावं लागलं. हा क्षण आहे बाबा, हा क्षण ज्यानं सांभाळा ना त्याच्या जीवनाचं सोनं आहे.